लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर औद्योगिक वसाहतीमधील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीत काही दिवसांपूर्वीच लाखो रुपयांचे कॉपर आणि मुद्देमाल चोरीला गेलेला होता आणि त्यानंतर लागलीच अशोकनगर येथील विश्वासनगर परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून तांब्या पितळाचे देव, महादेवाची पिंड, त्रिशूल तसेच इतर पूजेचे साहित्य असे लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल 2 चोरट्यांनी लांबवलेला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. पोलीस प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकानं अगदी कमी कालावधीत या दोनही चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावत संबंधित चोरट्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे. त्र्यंबकेश्वर तालुका हद्दीतील पिंपरी गावात या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत पिंपरी येथून संशयित रोशन भगवान भाडमुखे, पिंपरी हद्दीतूनच प्रताप दत्तू वाघ तसेच हिंगणी येथून सुनील जयराम महाले या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दोनही चोरीच्या घटनांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. निळकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती. 21 तारखेला सकाळी 7 वाजता दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. आमच्या संपूर्ण TV पथकाने भेट दिली व आजूबाजूचे CCTV फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या TV पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच जवळजवळ 24 तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या चोरताना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे. अशा प्रकारे जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे QR कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी गस्त वाढवून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेत आहोत. सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गौरव केल्याचं देखील यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी सांगितलं आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर.